गर्व झालाय, संपत्तीचा, पैशाची धुंदी आहे. गोरगरिबांची पर्वा नाही. थोर मोठ्यांची मुली त्या झाल्या मैत्रिणी. झाल्या मैत्रिणी. त्याला मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाले, ते जर मला सांगाल, मी ते नेमानी करीन. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागू नका, चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली. दारशा येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला आली? जाय तू, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरे घर नाही का दिसले तुला? म्हातारीने संतापाने गरगरा डोळे फिरवले. कपाळावर आटे पसरले. ती तडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेली. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी बालनेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केले. शेवटच्या गुरुवारी येताच सांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर त्याच्याशी शांबालीचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालीला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुख समाधानाने संसार चालू होता. भद्रस्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रस्रवाचा राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिकेचे राणीपद गेलं. भद्रस्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानवनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रस्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रस्रवाला पाहिलं. घाईघाईने तो राजवाड्यात गेला. राजाला सांगितलं, मालधारनं माणसं पाठवली आणायला. रथ पाठवला. संसारानं घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं, आता परत जावयाला तसं त्यांनी सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून तो